अंतःकरणातली कृतज्ञता भावना प्रकट करण्यासाठी आपण इथे येत असतो. आपल्या अंतःकरणात असलेला भाव, आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्यांच्याबद्दलची श्रद्धा, याला एक प्रकट आणि मूर्त स्वरूप मिळावं यासाठी अशा वारींचं निमित्त दिलेलं असतं. इथे येऊन नाथ महाराजांची सेवा करायला यावी, करता यावी यासाठी आपण प्रतिवर्षी इथे येतो. 1969 पासून आपली ही वारी चालू आहे आणि 69 पासून अव्याहत चालू असलेली ही वारी नाथ महाराज दरवर्षी आनंदाने आपल्याकडून करून घेतात. आणि ही चालू असलेली वारी साधारणतः 58 ते 59 वर्ष आहे आपल्या वारीचं. आणि या वारीचं हे 58वं वर्ष नाथ महाराजांनी अत्यंत आनंदात परिपूर्ण करून घेतलं. ते परिपूर्ण होणं हे त्यांच्या कृपेचंच द्योतक असतं. कारण आरंभ केलेलं कार्य हे परिपूर्ण होईलच असं सांगता येत नाही. अनेक संकट येत असतात, अनेक वार वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. मात्र बदल होऊनही त्याच्या मूळ गाभ्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू न देणं यालाच खरी सेवा म्हणतात. काल परत्वे काही गोष्टींमध्ये बदल होतात, नाही असं नाही. आजोबांच्या काळामध्ये आजोबांनी जेव्हा ही वारी सुरू केली त्यावेळी हा सोहळा सगळा पायी चालायचा. बीड पासून आपण सर्व मंडळी त्याचे अनुभव घेतलेले आहात. माझ्यापेक्षा म्हणजे माझा अगदी जन्म झालेला असेल त्या काळामध्ये, पण माझ्या जन्माच्या कैक वर्ष आधीपासून, जवळपास 30 वर्ष आधीपासून हा सोहळा चालू होता. आणि त्या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. त्यावेळी हा सोहळा पायी यायचा, इथे सगळी व्यवस्था करायची, 4 दिवसाच्या इथल्या सेवा पूर्ण करायच्या आणि आजचा काला करून उद्या सकाळी परत पायी निघायचं आणि 4 दिवस पायी प्रवास करून घरी पोहोचायचं. अशा प्रकारे निष्ठेने आजोबांनी सेवा सांभाळली. पुढच्या काळामध्ये बाबांनी तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच निष्ठेने या सेवेचं स्वरूप आणखी वाढत ठेवलं. ती दिंडी पायी होती, ती वाहनाद्वारे जरी येत असेल तरीही त्याच्या वैभवात कुठली कमतरता राहू नये यासाठी आजपर्यंत आजही आपण पाहतो त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांचं आणि आजोबांच्या निष्ठेचंच फळ म्हणून आपल्याला हे सेवेचं फळ आणि त्याचं हे उपभोग घ्यायला मिळतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशी आपली चालू असलेली ही वारी, या वारीचा या वर्षीच्या उत्सवाची परिपूर्ती काल्याच्या कीर्तनाने आपल्याला करायची आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही सेवा पूर्ण करत असताना काल्याचं कीर्तन खूप महत्वाचं सांगितलं. काल्याचं कीर्तन का करायचं, कशासाठी करायचं, तर काला हा असा आहे की जो मुळात देवांनाही दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्यासे. काला खूप दुर्लभ आहे, तो सगळीकडेच दुर्लभ आहे. इतका दुर्लभ, इतका दुर्लभ, तो भगवंताला सुद्धा त्याच्या आयुष्यात एकदाच करता आला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पहा, भगवंताने कृष्णावतारामध्ये आल्यानंतर 2 महत्वाच्या लीला केल्या. त्यातली एक काल्याची लीला आहे आणि दुसरी रास लीला आहे. या 2 लीलांचा विचार केला तर मला तुम्ही सांगा, भागवतामध्ये, कृष्णचरित्रामध्ये रासलीला किती वेळा झाली हो? एकदा. पुन्हा रास नाही, एकदाच. आणि दुसरा विचार काल्याचा केला तर काल्याची लीला भगवंताने किती वेळा केली? एकदाच. एकदाच. का? कशामुळे? याची 2 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की काला आणि रास या 2 गोष्टी देवाला सुद्धा दुर्लभ आहेत की त्याला एकदा करता आल्या. हे एक कारण. आणि दुसरं कारण आमच्या महाराजांनी एकदा सांगितलं होतं की काल्याची लीला एकदाच का झाली, रास लीला एकदाच का झाली? कारण एकदा सुरू केलेला रास आणि एकदा सुरू केलेला काला अजूनही संपलेला नाहीये. दुसऱ्यांदा कुठे करणार? विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सुरू केलेली रासलीला अजूनही वृंदावनात चालू आहे. भगवंताने सुरू केलेला काला अजूनही चालू आहे. अहो, भगवंताने सुरू केलेला वृंदावनातला काला कदाचित मागे पुढे होत असेल, पण तो काला आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी अजून मोठ्या प्रमाणात करून जिवंत ठेवला. तुम्ही पहा, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही आठवडा असा नसेल की महाराष्ट्रात कुठे कुठेतरी काला होत नाहीये. कुठेही पहा, फक्त एकादशीचा अपवाद वगळता रोज कुठे ना कुठे काला आहे. विठ्ठल विठ्ठल.